मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। इटालियन मार्बलचा वापर करण्यात येणार असल्याने खर्चात वाढ झालेली आहे। दुरुस्तीचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या महापौर रितू तावडे महापौरपदी विराजमान झाल्या, मात्र महापौर बंगल्यामध्ये अजून राहायला का आल्या नाहीत असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे। सध्या मी याच महापौर बंगल्याच्या बाहेर आलेली आहे आणि आपण पाहतोय जो समोर आपल्याला महापौर निवासस्थान दिसतंय त्या निवासस्थानाचं अजूनही काम सुरू आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर लगेच तातडीने ह्या महापौर बंगल्याचं डागडुजीचं काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र अजूनही हे डागडुजीचं काम जे आहे ते झालेलं पाहायला मिळत नाही। विशेष म्हणजे महापौर रितू तावडे यांनी स्वतः या बंगल्याची पाहणी केली आणि त्यानंतर काही सूचना देखील कामाच्या बाबतीत केल्या होत्या। आणि आता जर आपण पाहिलं तर या बंगल्याचा जो खर्च आहे डागडुजीचा दुरुस्तीचा तो दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहायला मिळतोय। आता या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने 3 कोटी रुपये खर्च करणार आहेत। ते म्हणजे इटालियन मार्बल्स लावण्यासाठी हा कोट्यावधी रुपयांचा खर्च आपल्याला पाहायला मिळतोय। महापौर रितू तावडे यांच्या महापौर बंगल्याच्या ह्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगरपालिका 3 कोटी रुपये खर्च देखील करणार आहे। मात्र आता या खर्चावरून वाद पुन्हा उफाळून येतो की काय, राजकारण होतं की काय हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण इटालियन मार्बल्स लावण्यासाठी हा खर्च आहे। विशेष म्हणजे या कामामध्ये इटालियन मार्बलचा वापर केल्याने हा खर्चामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। दुरुस्तीचा जो प्रस्ताव आहे तो देखील आता तयार करण्यात आलाय आणि ही जी मंजुरी आहे ती बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सादर करण्यात येणार आहे प्रस्ताव। आपण जर पाहिलं तर समोर आपल्याला जो हा महापौर बंगला दिसतोय त्याची अनेक कामं जी आहेत ती पेंडिंग असलेली पाहायला मिळतात, मात्र फिनिशिंगचं काम देखील राहिलेलं आहे। वरचा मजला असेल, खालचा मजला असेल, वेगवेगळ्या सूचना महापौरांनी केलेल्या आहे। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।